सखू काय झालंय? काही हवंय का? सखू काय झालं? तुझे आप्पा विचारताय काही हवंय का? नाही, तांबे ठेवायला आले होते मी. तुम्ही ओरडलात आणि उठलात म्हणून फुलपत्र पडलं. जावई बापू, तुम्ही झोपा स्वस्त. सखू काळजी घेत होती तुमची. झोपा. घ्या, केशराचं दूध आहे. सखू दिसत नाहीये. सखू ना, सखू रावळत गेले विठुरायाला भेटायला. दिगंबरराव, एक विनंती केली तर चालेल का? अहो आजी, विनंती काय करता? मला आजी मान असं म्हणालात ना काल. मग आज्ञा करा, बोला. नाही, आधी दूध घ्या आणि मग आपल्या विठुरायाचा आशीर्वाद तुम्ही पण घ्या. नाही म्हणजे त्याचं काय आहे, लग्नाच्या वेळी आधी कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्यायचा असं सखूच्या सासूबाईंनी सांगितलं होतं ना. पण आता तसं काही नाहीये. तेव्हा तुम्ही आमच्या विठुरायाचा आशीर्वाद घ्यावा असं आम्हाला मनापासून वाटतंय. किती प्रेमानं बोलतायत आजी. ही सगळीच माणसं फारच प्रेमळ आणि निर्मळ मनाची आहेत. कसं यांचं मन मोडू मी? उमे, तुझी जावई गुणी आहेत हं. विठुराया, आज किती दिवसांनी लोणी भरवती येणार आहे तुला. खरंच तू माझं सखा आहेस. काल तू माझं ऐकलंस, पाऊस पडलास म्हणून मला एक रात्र तरी माझ्या उमाईच्या कुशीत झोपता आलं. सासरे, मी तुला भेटण्यासाठी सुद्धा मी खूप तळमळत होते. खरंच तुझे खूप 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 आभार. लोणी खा. बिचाऱ्या आशेने बघतायत. त्यांचं मन कसं मोडू? आता पायऱ्या चढाव्याच लागतील. आईला कळलं तर गजब होईल. पण मी नुसता आत जातोय, आजींचं मन मोडायचं नाही म्हणून. अय्यो,
ही तर सकू आणि तिचा तो नवरा दिगू याला रावणात घेऊन गेली. अयो पाप दामू शेठ, मोठा धपाडा आहे हो हे. सकूने विठ्ठल द्वेष्टा घराला पाडले की हो, किंडार म्हणतो मी. नवरा रावणात कसा? हा फटाका त्या नागोजी बाबासमोर फोडला तर दामू शेठ मोठाच होईल की हो तुमचा फायदा म्हणतो मी. अय्यो चला चला हो, लगबग करा म्हणतो मी. अगो बाई, म्हणजे तुम्ही खरंच आलात? विठुरा, बघितलंस का? आहो आलेत. लग्नाच्या वेळेस खूपच धावपळ झाली ना, आता निवांत बोलत. किती प्रेमानं बोलते ही सकू विठ्ठलाशी. असं काय या विठ्ठलात की माझे आबा सुद्धा संसार विसरून देहबान हरपून पंढरपुरात जाऊन बसले. या विठ्ठलाच्या प्रेमा खातर तर सकू कुठलीही शिक्षा मुकाट सहन करते. काय रे तुझ्याजवळ असं? विठुरायाचं रूप किती साजरं दिसतंय ना. त्याच्याकडे बघितलं की मन अगदी आभाळासारखं होतं. आणि आप्पा म्हणतात की मनावरची मरगळ याच्या नुसत्या दर्शनाने झटकली जाते. आणि माझी खात्री होती तुम्ही नक्की याल रावळात. विसरलास तुझ्या बापाला? तोही असाच विठ्ठल विठ्ठल करायचा. आधी सगळी घाण खातं कर्जदारांना परत देऊन टाकली. घरादारावर तुळशी पत्र ठेवलं. बायकोपुरांचं काय काय होतंय ते होऊ दे, आपली टाळी ब्रह्मानंदी. अरे मेलो आपण. नाही नाही, मी असे विचार करता कामा नये. बरं झालं का आता, की अजून काही बाकी आहे? आपल्याला उशीर होतोय. आवर, खूप झालं कौतुक आता. चल. हो निघूया.